दर्शकों नमो बुद्धाय, जय भीम। मैं हूं सदाशिव गत्से। दर्शकों, मैत्री संवाद इस प्रोग्राम में आज मिलने जा रहे महाराष्ट्र के जाने माने साहित्यकार मिलिंद ढवळे साहब से। जी हाँ, मिलिंद ढवळे साहब एक ऐसे साहित्यकार हैं जो बुद्ध, फुले, शाहू आंबेडकरी विचारों से प्रभावित है। अस्त यात्रा, खुललेले श्वास, ऐसे कई सारी उनकी ग्रंथ संपदा है। जिला परिषद में वो अध्यापक का काम करते हैं, बच्चों को पढ़ाने का काम करते हैं। एक लिटरेचर के अध्यापक है, विद्यार्थी है, और बाबा साहब का कुछ देना है, बुद्ध, फुले, शाहू आंबेडकरी विचारों का कुछ देना है, इस भावनाओं से वो काम करते हैं। तो आइए मैत्री संवाद इस प्रोग्राम में सीधा बात करते हैं मिलिंद ढवळे साहब से। वो लिटरेचर के अध्यापक है, इसलिए उनको मराठी में बात करने का अनुमति देते हैं। तो सबसे पहले सीधा बात करते हैं मिलिंद ढवळे साहब से। जय भीम साहब। जय भीम सर, सबसे पहले लॉर्ड बुद्धा टीवी पर मैं आपका तहे दिल से स्वागत करता हूं और आपके कार्य की सराहना करता हूं, जो साहित्य के माध्यम से आप बुद्ध, फुले, शाहू आंबेडकर विचारों का विचार लोगों में रुझाने का काम करते हैं। तो सबसे पहले हम जानेंगे आपका परिचय, तो आपका परिचय दें। माझं नाव मिलिंद ढवळे। गेली साधारणतः 36 वर्षापासून अध्यापनाचं काम करतो आणि या अध्यापनाच्या कामाबरोबरच तथागत गौतम बुद्धाला अभिप्रेत असलेली करुणा हा मुळात माझा स्थायी भाव असल्यामुळे या पद्धतीनं मी विद्यार्थ्यांच्या समोर पेश होतो आणि असे पुष्कळसे अनुभव आयुष्यामध्ये आलेले आहेत। याच अनुषंगानं जीवनयापन करणं हा एक नित्याचा उपक्रम झालेला है। जी। ढवळे साहब, जो प्राथमिक शिक्षा होती है, यानी पहली शिक्षा होती है, ये आपके कहाँ पर हुई है? माझं प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषदेच्याच हायस्कूलमध्ये झालं आहे। नांदेड जिल्ह्यातल्याच एका हायस्कूलमध्ये, त्याच ठिकाणी माझे वडील शिक्षक म्हणून कार्यरत होते। साधारणतः 1ली ते 10वीपर्यंत त्याच शाळेत शिक्षण झालं आणि त्या हायस्कूलामध्ये माझे स्वतः वडील तिथं शिक्षक असल्यामुळं आणि स्वतः वडील साहित्यिक असल्यामुळं तो वारसा हळूहळू आमच्यामध्ये येत गेला आणि वाचनाची सवय मला त्याच हाईस्कूलामधून लागली होती। जी। जो लिखने का जो शौक़ है, यानी लिखने की जो कला है आपके पास में है, ये कब से जताते हैं आप? कब से लिखना शुरू किया है आपने? मला वाटतं 1984-85ला मी 11वीच्या वर्गामध्ये नांदेडच्या पीपल्स महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला आणि पीपल्स महाविद्यालय त्या काळात किंवा त्याच्या पूर्वीपासून आंबेडकरी चळवळीचे एक मुख्य प्रेरणास्त्रोत होतं विद्यार्थ्यांच्यासाठी। आणि त्याच कॉलेजमधले प्राचार्य नरहर कुरुंदकर हे फार मोठे साहित्यिक होऊन गेले आणि तिथंच आमचे गुरुजी, ज्यांना आम्ही वंदनीय म्हणतो, ज्यांच्या लिखाणाचा प्रभाव माझ्यावर आहे, ते भारतातले अखिल भारतीय दलित नाट्य संमेलनाचे लेखक प्राध्यापक दत्ता भगत सर यांच्या काय म्हणतात, त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेता आलं आणि तिथून संस्कार साहित्याचे आमच्यावर झाले। जी। ढवळे साहब, क्या होता है गीतकार हो, कवि हो या साहित्यकार हो, जो उसका जो पहला अपत्य होता है ये बहुत ही महत्वपूर्ण होता है। तो पहला अपत्य कौन सा रहा है आपका? लेखनाच्या संदर्भातलं म्हणलं तर चिंतन हे मुळातच अंगी भिनलेलं होतं। वयाच्या 16व्या वर्षी, म्हणजे इयत्ता 11वीमध्ये प्रवेश झालेला होता माझा, आणि वयाच्या 16व्या वर्षी मी कुठंतरी एक सुंदर असं आर्टिकल, आता मीच त्याला सुंदर म्हणू नये, पण मी एक आर्टिकल आमच्या नांदेडच्या एका दैनिकामध्ये नेऊन दिलं। त्याचं नाव मला आजही आठवते की महायुद्ध होऊ नयेत म्हणून, त्या लेखाचं नावच होतं की महायुद्ध होऊ नयेत म्हणून। मी त्या लेखामध्ये वयाच्या 16व्या वर्षी, म्हणजे 11वीचा पोरगा, त्याच्यात ॲनालिसिस असं केलं होतं की हिटलर आणि पंडित नेहरू अणुशक्तीचा कशा पद्धतीनं वापर करायला हवा हे त्या लेखामध्ये लिहून दिलं होतं। आर्टिकल पेपरमध्ये नेऊन दिलं आणि मग तिथले संपादक एक महिला होत्या, कुसुमताई रसाळ, त्यांनी एक हाक मारून बोलवले की हे कोणी लिहिलं आहे? म्हणलं मी लिहिलं आहे। मग त्यांनी पुन्हा माझ्याकडं जवळपास 2-3 वेळेस चौकशी केली की हे तू लिहिलंस का, तू करतोस काय? मी म्हणलं मी 11वीला आहे। एवढं कसं लिहिलंस सुंदर वगैरे वगैरे। मग मी त्यांना विनम्रपणे
बोललो की मॅडम माझे वडीलही लिहितात आणि तेव्हापासून चिंतन वगैरे आहे, असं आहे एकंदरीत. जी 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 जी, बहुत अच्छी बात है जो आपने पहला लिखान वृत्तपत्र के माध्यम से लोगों तक आपने पहुंचा है. सर, आपकी जो अस्त यात्रा जो है, ये अस्त यात्रा इसके अंदर क्या है और ये कब लिखा गया था, इसके प्रकाशक कौन है? अस्तयात्राच्या अगोदर माझी पहिली ललित कादंबरी, त्या कादंबरीचं नाव सल असं होतं. सल मीन्स शल्य, मनातलं शल्य. पहिली सल नावाची ललित कादंबरी साधारणतः 1 वर्ष एका वर्तमानपत्रातून क्रमशः प्रकाशित झाली, पण नंतरच्या काळात तिला बाहेर प्रकाशित करून आणताच आलं नाही. ते आज तागायत ती कादंबरी तशीच आहे. त्याच्यानंतर खुडलेले श्वास नावाचा एक ललित लेख संग्रह आला, जे महाराष्ट्रातले प्रसिद्ध गझलकार इलाही जमादार यांची प्रस्तावना त्या पुस्तकाला लावलेली आहे. आणि या ललित लेखाचं लिखाण हे मी माझ्या वयाच्या 22व्या वर्षी केलेलं आहे. आणि लेखन पूर्ण झाल्यानंतर मग इलाही जमादार सरांना मी असाच एकदा फोन केला की दादा, एक पुस्तक लिहून तयार झालेलं आहे आणि याची प्रस्तावना तुम्हाला लिहायची आहे. त्यांनी म्हणले प्रस्तावना लिहायची झाली तर साधारणतः 1 वर्षभराचा कालावधी लागेल. मी त्यांना विनंती केली की दादा, वर्ष लागेल, 2 वर्ष लागेल, पण प्रस्तावना ही तुमची हवी. मग साधारणतः 10 दिवसानंतर इलाही जमादारांचा फोन आला आणि रात्रीच्या मला वाटते 2 वाजता फोन आला. लँडलाईन होते त्यावेळेस. दादांचा फोन आला आणि म्हणले की मी प्रस्तावना तुझी लिहून तयार झालेली आहे, दीर्घ अशी प्रस्तावना लिहिलेली आहे. मी चाट पडलो की ज्या पुस्तकाची प्रस्तावना लिहायला इलाही जमादारासारखा एक प्रथित गझल सम्राट, गझल लेखक 1 वर्षभर लागतो म्हणतो, आणि मग लगेच 15 दिवसात त्यांनी प्रस्तावना लिहून देतात. आणि मी म्हणलो दादा, हा चमत्कार कसा काय झाला? तर त्यांनी त्या चमत्काराची कहाणी सांगितली की ते पहिलं पुस्तक खुडलेले श्वास हे पुस्तक जगप्रसिद्ध लेखक खलील जिब्रान खलील आणि सादत हसन मंटो यांच्या लेखणीला मी अर्पण केलं होतं. आणि मग त्याची प्रस्तावना आली आणि त्याचं कौतुकही झालं. नंतरच्या काळामध्ये याच ललित लेखनातलं एक ललित स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाला साधारणतः 10 वर्ष होत होते. वाह वाह, ये तो बहुत ही अच्छी बात है. तो खुडलेले श्वास ये जो है ललित लेख है आपका, इसके अंदर क्या थीम है इसकी? मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलेलं आहे की आणि तुम्हीही उल्लेख केला आहे की महात्मा फुले, शाहू फुले आंबेडकर चळवळीमध्ये हे सक्रिय आहेत. फुले शाहू आंबेडकर चळवळीचा विचार करत असताना या महापुरुषांचे विचार आत्मसात केल्याशिवाय किंवा त्याचं चिंतन केल्याशिवाय आपल्याला पुढं जाता येत नाही. आणि तोच मुळात पिंड असल्यामुळं आणि माझ्यावर खलील जिब्रान खलील नावाच्या पाश्चिमात्य लेखकाचे संस्कार झालेले असल्यामुळं मंटो, सादत हसन मंटो, खलील जिब्रान खलील, रुसो, मायकोस्की, दोस्तोव्स्की अशा ह्या पाश्चिमात्य लेखकांचे संस्कार, याउलट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांचे सुद्धा लेखनीचे संस्कार माझ्यावर झालेले असल्यामुळं चिंतन हा मुळात माझा पिंड राहिलेला आहे. चिंतन आणि मग मानवी मनाचे पदर उलगडून दाखवण्याची क्षमता मला वाटते माझ्यात आपसुकच नैसर्गिकरित्या कदाचित ती आत्मसात झाली असावी आणि या अंगानं मी लेखन करत गेलो. ढोले साहब, हम आपके अभी घर आए थे, तो आपके घर का नाम फिनिक्स है. ये फिनिक्स, ये नाम रखना अपने मकान का, ऐसे कैसा लगा आपके दिल को? ये याचं सुद्धा आहे. माझ्या जगण्याचं सूत्र आय नेवर ॲडमिट पेन अशी एक लाईनच माझ्या आयुष्यासाठी मी ठरवून घेतलेली आहे की आपलं दुःख कधीही जाहीर करू नका. आय नेवर ॲडमिट पेन, विल्यम शेक्सपियरचं हे विधान आहे. आणि मग खूप काही सोसायचं अगोदर, म्हणजे सोसल्याशिवाय तुम्हाला जगता येत नाही. आणि हे एक संस्कार झालेले असल्यामुळं, आणि ह्याचाही चमत्कार ह्या नावाचा असा आहे की त्यावेळेस मी 11वीलाच होतो, म्हणजे त्यावेळेस विद्यार्थी दशेला नेमकी सुरुवात झाली होती. पण त्याच वेळेस आपल्या घराचं नाव काय असलं पाहिजे तर फिनिक्स असलं पाहिजे. आणि मग आमच्याच समकालीन एक माझा मित्र होता
त्याचं नाव वैभव शेरे. अत्यंत प्रचंड ताकदीच्या अशा आंबेडकरी कविता, आंबेडकरी जाणीवाच्या कविता तो लिहायचा. आणि मग नांदेडला, तो औरंगाबादला शिकत होता आणि एके दिवशी अचानक नांदेडला आला आणि म्हणला की हे फिनिक्स तुमच्या घराचं नाव कसं काय? माझ्या घराचं नाव फिनिक्स आहे. आणि मग त्यांना सांगितलं की साधारणतः 1984ला मी माझ्या घराचं नाव फिनिक्स ठेवलं आहे. या फिनिक्सचा संबंध तुम्हाला त्या सांगितलेल्या लाईनशी लागू शकतो की आय नेवर ॲडमिट पेन. आणि फिनिक्सचा अर्थ म्हणजे कसा आहे, एक पक्षी, दंतकथा आहे, म्हणजे राखेतून पक्षी जन्मतो. अगदी तसं असल्यामुळं सुखदुःखाचे प्रसंग झेलून माणूस जेव्हा नव्यानं उभं टाकतो, मीन्स फिनिक्स, म्हणून माझ्या घरावरचं नाव फिनिक्स ठेवलेलं आहे. जी सर, आप एक जिला परिषद में एक अध्यापक है और आपके बच्चों को ये मालूम है कि भाई हमारे सर बहुत ही अच्छे एक साहित्यकार हैं, ये बच्चों पर संस्कार का काम होता है, तो बच्चों की क्या भावना होती है और स्कूल में आप किस तरह से पढ़ाते हो बच्चों को? अनुभव साधारणतः एक 2-3 3.5 दशकाचा अनुभव असल्यामुळं वरचेवर नवीन काहीतरी शिकता येते आणि नवीन प्रयोग करता येते. प्रयोगशीलता हा मुळात माणसाकडं प्रयोगशीलता ही असली पाहिजे. याच अंगानं मी आत्तापर्यंत अध्यापन वगैरे करतो. तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल की साधारणतः आपल्याकडं मोबाईल हाती येऊन मला वाटते 20 वर्ष झाली असावेत. जी बरोबर. पण ज्यावेळेस 20 वर्षापूर्वी मोबाईल आपले हाती आले त्यावेळेस इनकमिंगला सुद्धा पैसे असायचे. इनकमिंगला पैसे लागायचे. म्हणजे आपण दुसऱ्यांनी जरी फोन केला तरी आपल्याला ते पैसे पेड करावं लागायचे त्याचे. पण अशा वेळेस मी एक साधारणतः गेली 20 वर्षापासून माझा एक उपक्रम सुरू आहे, ऑनलाईन साहित्यिकांशी भेटी. अच्छा. हां, मी एखादी कविता, एखादा पाठ, एखादा अभंग जेव्हा शिकवतो लेकरांना, विद्यार्थ्यांना, त्यावेळेस जिवंत असलेल्या प्राध्यापकांसोबत माझा अगोदर संपर्क झालेला असतो. अच्छा. हां, म्हणजे आत्ता जे हयात आहेत आणि ज्यांची कविता मला शिकवायची आहे त्यांना अगोदर 2 दिवसापूर्वी मी संपर्क करून ठेवतो की मला तुम्हाला फोन करायचा आहे आणि तुमची कविता शिकवायची आहे आणि कविता शिकवल्यानंतर मग तुम्हाला थेट माझ्या विद्यार्थ्यांशी बोलायचं आहे. अच्छा. आणि हे साधारणतः असं गेल्या 20 वर्षापासून करतो की अद्भुत असे 2 प्रसंग माझ्याकडे आहेत. त्याच्यापैकी आपल्याला वेळ असेल तर तो प्रसंग मी तुम्हाला सांगेल. महापुरुषांचा पराभव नावाचा एक पाठ इयत्ता 10वीच्या पोरांना होता, विद्यार्थ्यांना. आणि त्या धड्याची लांबी साधारणतः 10 ते 15 ओळी असाव्यात, त्या धड्याची लांबी. पण जनार्दन वाघमारे कुलगुरू, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू, पहिले कुलगुरू, आणि ते तुम्हाला हे ज्ञात आहे, मला वाटते तुम्ही सुद्धा त्यांच्या मुलाखती घेतल्या असाव्यात. तर त्या धड्यामध्ये साधारणतः 10 ओळीचा पाठ त्यांचा, पण तो 10 ओळीचा पाठ मला शिकवायला 16 दिवस लागले होते. आणि हे कथानक दुसऱ्या दिवशी नांदेडमध्ये एक BK हॉल नावाचा एक हॉल होता, त्याच हॉलमध्ये जनार्दन वाघमारे उपस्थित होते दुसऱ्या दिवशी कार्यक्रमाला. आणि मग त्या कार्यक्रमात सरांना सांगितलं की सर तुमचा धडा, तुमचा पाठ मी काल संपवला, त्याला 16 दिवस लागले. आणि मग ते चार्ट पडले, माझ्याकडे पाहिले, इतके दिवस. म्हणलं सर तुमच्या 40 वर्षाच्या चिंतनाचा अर्क त्या 10 ओळीत तुम्ही भरलेला आहे. बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर, तुकाराम, नामदेव, एकनाथ, हे सगळ्या महापुरुषांच्या विचारांचं चिंतन त्या पाठामध्ये होतं. आणि मग हा प्रसंग पुन्हा मला विद्यार्थ्यांसमोर मी ज्वलंत उभा करायचा की ह्या लेखकाशी मी काल बोलून आलो वगैरे वगैरे. आणि दुसरं एक प्रसंग शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो. एक 7व्या वर्गामध्ये एक पाठ होता, जल आक्रमिले. जल आक्रमिले म्हणजे इंग्लिश खाडी पोहून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुलीची ती कहाणी होती. तुम्हाला हे ज्ञात आहे ते जल आक्रमिले. आणि तो धडा ज्या दिवशी मी विद्यार्थ्यांना शिकवला त्या लेखिकेचा जन्मदिवस 3 तारीख अशी त्याच्यावर लिहिलेली होती, 3 फेब्रुवारी 1982 असं काहीतरी इसवी सन असावं. आणि मग मी शिकवलेली तारीख 3 फेब्रुवारीच. आणि मग मी चार्ट पडलो. माझ्या ऑनलाईन साहित्यिकांशी संवाद घडवून आणण्याच्या प्रक्रियेला त्या दिवशी प्रारंभ झाला. आणि लगेच तिथून मी शिक्षण संचालक पुणे यांना फोन केला की मला त्या मुलीचा फोन पाहिजेत. त्यांनी लगेच मला फोन दिला
आणि मग फोन दिल्यानंतर मी फोन लावला तर तो फोन लागला जर्मनीमध्ये. ते जे कॅरेक्टर होतं त्याच्यातलं ते कॅरेक्टर जर्मनीमध्ये एका उद्योग व्यवसायाची डील करायला गेलं होतं. आणि मग तिला सांगितलं की म्हणलं तुमचं आता वय वर्ष 20 असेल, 25 असेल, 40 असेल, पण मला 11 वर्षाची मुलगी तुमचं कॅरेक्टर मला आता पोरांना शिकवायचं आहे आणि मी शिकवलंय ते. तर मी जे बोलतोय त्या 11 वर्षाच्या पोरीला बोलतोय. आणि मग जर्मनीहून त्या मुलीनं फोन केला, म्हणे सर तुम्ही फोन ठेवा आणि मग मी बोलते. आणि जवळपास 40 मिनिट ती माझ्या विद्यार्थ्यांशी बोलली आणि प्रचंड कुतूहल झालं. आणि 1 तासभरामध्ये पुणे, मुंबई, मिप्पा, शैक्षणिक मोठमोठ्या संस्थांमधून शासनाचे तिथून फोन आले की असा कोणीतरी शिक्षक आहे जो एखादा पाठ्यघटक शिकवतो आणि थेट त्या कॅरेक्टरशी संवाद घडून आणतो विद्यार्थ्यांचा. बहुत बहुत, ये तो बहुत ही सराहनीय बात है जो आपने आपके छात्रों को आप पढ़ाते हो. सर, साहित्य जगत में जितने भी जो महान व्यक्ति है, ऐसे कौन कौन से व्यक्ति आपके संपर्क में आए थे? आंबेडकरी चळवळीत काम करत असल्यामुळं आणि आंबेडकरी चळवळीत वावरत असल्यामुळं अभ्यासाला नामदेव ढसाळ होते. नामदेव ढसाळांच्या क्रांतिकारी कवितेचा पगडा हा तर मनावर कायमस्वरूपी माझ्याच नाही तर तुमच्यासारख्या अनेक आपल्या समकालीन लोकांवर पडलेला आहे. तर ते त्यांचाही पगडा आमच्यावर होता. आणि म्हणजे वेळ कुठपर्यंत असावा आणि कसं असावं. 2013ला माझी हृदयाची शस्त्रक्रिया झाली होती. हृदयाची शस्त्रक्रिया झाली ज्या हॉस्पिटलमध्ये मुंबईमध्ये संध्याकाळी माझं ऑपरेशन झालं आहे आणि सकाळी टी व्हीमध्ये माझ्या रूममध्ये टी व्ही होता. ते टी व्ही सुरू केला तर त्याच्यामध्ये बातमी होती की महाराष्ट्रातले थोर लेखक नामदेव ढसाळ निवर्तले. आणि मग ते व्हिडिओ कॅमेरा, मीडियाचे कॅमेरे वगैरे पाहतो तर काय अगदी माझ्या बाजूच्या रूममध्ये ते होते, बॉम्बे हॉस्पिटल. आणि मग मी गोंधळून गेलो आणि डॉक्टरला विनंती केली की डॉक्टर मला नामदेव ढसाळ यांना पाहायला जाऊ द्या. हृदयाची शस्त्रक्रिया रात्री झालेली आहे माझी. तर डॉक्टरांनी म्हणले आमची तुम्हाला परवानगी वगैरे नाही. म्हणजे साहित्यिकांपर्यंत वेळ कुठपर्यंत असावं याची एक परिसीमा आहे. त्यांनी परवानगी दिली नाही आणि मग हे असं आहे. हाँ सर, इतना बड़ा आपका साहित्य प्रवास है, तो साहित्य लिखने की जो प्रेरणा होती है, ये प्रेरणा आपको कहाँ से और कब मिली है? याचे संस्कार मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितले होते की एकतर वडिलांमुळे, कारण वडील लिहित होते. साधना आणि सुगावा नावाचे जे जुने मासिक होते जे साने गुरुजी चालवायचे, त्या साने गुरुजींच्या मासिकांमध्ये वडील लेखन करायचे. आणि मुळातच एक ललित लेखन आणि समीक्षा हे दोनच प्रांत मला आत्तापर्यंत हाताळलेले आहेत. म्हणजे कविता लिहिली नाही कधी, समीक्षा मात्र जोरदार लिहिली आहे. साधारणतः एक 400 ते 500 पुस्तकांवरची समीक्षा मी आत्तापर्यंत लिहिलेली आहे. आणि सडेतोड अगदी म्हणजे 1890 पासूनचा इतिहासही त्यांना शोधून काढून मग हे कुठं काय आहे हे असं लिहिलेलं आहे मी अनेक लोकांच्या समीक्षा. ढोले साहब, महाराष्ट्र के अंदर साहित्य सम्मेलन होते हैं, कवि सम्मेलन होते हैं, तो ऐसे कवि सम्मेलन में बोले या साहित्य सम्मेलन में कभी हिस्सा लिया था क्या आपने? भाग घेतला होता अनेक संमेलनामध्ये, अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये. म्हणजे प्रत्यक्ष स्टेजवर उभा नाही टाकलो पण श्रोता म्हणून हजेरी लावलेली आहे. कारण अजून एक गोष्ट म्हणजे ग्रेस ज्यांच्या लेखनीनं महाराष्ट्रातल्या तमाम साहित्यिकांना वेड लावलेलं ज्यांच्या लेखनीचं, ते ग्रेस एक माझे प्रिय आहेत. आणि स्टेजवर जाऊन काहीतरी आपण मिरवलं पाहिजे असं मुळात मला कधीही वाटलेलं नाही. फक्त आपण लेखन करायचं आणि आपल्या लेखनातून, म्हणजे ग्रेसचं सुद्धा ते आहे. म्हणजे संस्कार त्यांचे आहेत. ग्रेस कधीही स्टेजवर कुठलेही गेलेले नाहीत, पण ग्रेसच्या लेखनाचं चिंतन करत असताना आजही भल्या भल्या लोकांना घाम फुटतो. आणि नंतर जे पुस्तक माझं लिहिलेलं आहे आस्तयात्रा नावाचा ललित लेख संग्रह, तो ललित लेख संग्रह मी ग्रेसला अर्पण. ढोले सर, आगामी जो साहित्य प्रकाशित होने वाला है या लिखे वाला है आपने, तो ये आगे चलकर उसको प्रकाशित करने वाले हैं, तो इस बारे में थोड़ी जानकारी दे. साधारणतः चिंतन हे साधारणतः एक 40 वर्षाचं असल्यामुळं
मित्रपरिवार, वाचन, आणि आजही मला वाटते किमान 4-5 तास वाचनाची सवय गेलेली नाही. हे अगदी सुरू आहे. बहुत अच्छी बात. हां. आणि आता साधारणतः हे कोरोनामध्ये येऊन गेला. त्याच्यापूर्वी अगदी 2 दिवसापूर्वी मृगजळाचे उत्खनन. आता मृगजळ म्हणजे काय आपल्याला माहीत आहे की म्हणजे दूर असं कुठंतरी उन्हाच्या लहरींमध्ये पाणी वाहिल्यासारखं दिसतं, त्याला मृगजळ म्हणतात. आणि तिथं गेल्यानंतर ते पाणी असत नाही. तर मृगजळाचे उत्खनन, मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितले की मानवी मनाचे अंतरंग, मानवी मनातल्या भावभावना अनेक दिवस अगोदर रिचवून घ्याव्या लागतात. आणि रिचवून घेतल्यानंतर कुठंतरी 4-8 दिवस, एखाद्या रात्री अपरात्री त्या लेखणीच्या रूपातून बाहेर पडतात. हे त्याच्यामध्ये लेखन केलेलं मृगजळाचे उत्खनन. आणि त्या सगळ्या व्यथा वेदना ह्या माझ्या अजिबात नाही आहेत. ज्या बाहेरच्या जगात मी पाहतो, अनुभवतो, त्यांच्या वेदना आहेत. 2 मुलींची एक कथा तुम्हाला सांगतो. एक वामन होवाळ नावाचे लेखक आहेत, आपल्याला ज्ञात आहे ते. वामन होवाळांची आई नावाची एक कविता होती. आणि त्या आई नावाच्या कवितेतला आशय असा होता की आई दिवसभर कुठेतरी शेताला गेलेली आहे, काम करून आलेली आहे. आणि संध्याकाळी मग लेकरं तिची वाट बघतायत की आई येईल, संध्याकाळी जेवण करून खाऊ घालेल. आणि मग 1-2 तास, 6-7 वाजेपर्यंत लेकरं वाट पाहतात. आणि मग तिकडून निरोप येतो की आई नाही, आईला रानामध्ये साप चावलेला आहे आणि आई तिथंच गतप्राण झालेली आहे. अशी कविता होती. आणि ती कविता मी माझ्या विद्यार्थ्यांना शिकवायला लागलो. आणि आई म्हणजे काय असते, मुळात आई हेही एक थोडंसं माझा वीक पॉईंट आहे व्यक्तिशः. मला जगातल्या सर्व व्यक्तींपैकी आई नावाचा प्राणी अधिक आवडतो. मग ती गाय असेल, कुठल्याही जनावराची आई असेल, मातृत्व जे आहे ना ते जगात कुठंही दुसऱ्या सगळ्या गोष्टी मिळतील पण ते मिळत नाही. आणि मग ही कविता मी शिकवत असताना आई कशी असते हे मी 8 दिवस शिकवली कविता. आणि 8व्या दिवशी ते पोरगी अशी मठ्ठ होऊन बसलेली आहे. आणि मग मी तिला प्रश्न केला, बाई माझी कविता तुला कळली नाही का? त्याच्यावर बाजूची एक मुलगी उठली आणि म्हणाली, सर तिला आई नाही. आणि मग अंतर्गत मला गलबलून गेलं की जिला आई नाही तिला मी आई कशी असते हे 8 दिवस शिकवलंय. आणि मग तिला जवळ घेतलं आणि विचारलं की नेमकं काय झालं. तर ती सांगितली की आई लहानपणी मरण पावली आणि तिच्या खुनाची शिक्षा वडिलांना झाली आणि वडील जेलमध्ये आहेत. आणि मग त्या लेकरांना भविष्यात जवळ घेतलं मी, त्यांच्या पुढच्या शिक्षणाची व्यवस्था केली. एक आईचा भाग आहे. आणि अशा पद्धतीचं लेखन, मृगजळाचे उत्खनन, हे आयुष्यभर जपलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या जेव्हा जेव्हा असंही होतं मन त्यावेळेस मग मी लिहून मोकळा होतो. असं लेखन त्याच्यामध्ये आहे. आणि आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते श्रीपाल सबनीस पुण्याचे. त्यांची दीर्घ प्रस्तावना त्या पुस्तकाला लाभलेली आहे. आणि लगेच जानेवारीमध्ये ते प्रकाशित होईल. जी ढोरे साहब, यहाँ पर अभी वामन होवाळ इस साहित्यकार की बात निकली है. तो आम्बेडकरी जलसाकार यानी आम्बेडकरी जो गीतकार है वामन दादा कर्डक, तो वामन दादा कर्डक एक ऐसे गीतकार थे जो ऐसा एक भी गांव नहीं है जहाँ वामन दादा का नाम नहीं है. तो ऐसे वामन दादा कर्डक और आपकी कभी मुलाकात हुई थी क्या? इस बारे में थोड़ी जानकारी दे. वामनदादा कर्डक म्हणजे आपल्या पिढीला एक पडलेलं स्वप्न होतं. जे बाबासाहेबांसोबत राहिलेलं व्यक्तिमत्व, त्यांच्या सहवासात मला फारसा जास्त काळ राहता आला नाही. पण एक प्रसंग आहे त्यांच्यासोबत, वामनदादासोबत घडलेला 1989. नेमकं त्यावेळेस म्हणजे मिसरूड फुटलेला आहे. पण ती ओढ आहे, आंबेडकरी साहित्याची ओढ आहे, आंबेडकरी जलशाची आहे, वामनदादाची आहे. आणि गायकी हाही पिंड थोडंसं अगोदर आत असल्यामुळं वामनदादा आवडायची. आणि एके दिवशी गावाकडं भीमजयंती होती. मला वाटते आपल्या पिढीच्या लोकांनी सगळंच अनुभवलेलं आहे, जातीयता अनुभवलेली आहे. म्हणून आंबेडकर आपल्याला अधिक जवळचे वाटतात. आजच्या पिढीला आंबेडकर न कळण्याचं कारण आहे की त्यांच्या अनुभवाला फारसं काय आलेलं नाही, सुख आणि समृद्धी आलेलं आहे. आणि जातीयता ही अनुभवलेली असल्यामुळं एके दिवशी
भीमजयंतीच्या कार्यक्रमाला गावाकडे निघालो आणि गावाकडे जात असताना नांदेडचे एक प्रथितयश लेखक आहेत प्राध्यापक रविचंद्र हडसनकर यांच्या घरी वामनदादाचा मुक्काम असायचा आणि त्यांच्या आणि माझ्या घरातलं अंतर हे 20 फुटाचं. अच्छा. आणि मग मला भीमजयंतीला जायचं आहे. मग मी दादा हडसनकर सरांच्या घरी गेलो आणि दादांना नमन केलं आणि दादाच्या पाया पडलो. दादा, मी आज भीमजयंतीला चाललो आहे गावाकडं आणि हां मग चाललो आहे मी आणि मी तिथं सांगणार आहे की आता मी दादांना चरणस्पर्श करून आलो आहे. असं एकटक्क ते माझ्याकडे पाहायला लागले आणि मग म्हणलो, दादा जसं तुम्ही बाबासाहेबांच्या सहवासात राहिलेला आहात तसं मला आज सांगता येणार आहे की मी वामनदादांच्या जवळ बसून आलेला आहे. आणि मग एवढ्याच वाक्यावर वामनदादासारखा एवढा थोर गीतकार, खरं तर गीतकार म्हणून त्यांना बांधता येणार नाही, महाकवी आहेत ते. वामनदादा कर्डक हे आंबेडकरी चळवळीचे महाकवी आहेत. तर ते रडायला लागले, खूप रडायला लागले, ओक्साबोक्षी. आणि मग त्यांनी असं स्वतःच्या छातीला वगैरे धरून पाहिलं. मग मी गेलो घाबरून, वय पोरसौद. आणि मग लगेच वरच्या मजल्यावर हडसनकर सर राहत होते, त्यांना फोन केला, म्हणजे बोलवलं की सर दादांना काहीतरी व्हायला आहे. आणि मग ते आले खाली की मला रडू द्या, हे माझा आनंदाश्रू आहेत रे. आणि बाबासाहेबांना जसं मी मानतो तसं तुम्ही आम्हाला मानता की काय? म्हटलं दादा असं कसं शक्य आहे, आमचा तर तुम्ही आदर्श आहात. आणि मग आनंद झाला. हा एक अविस्मरणीय प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये आहे आणि त्यांचे जलसे हे आपण तन्मयतेने पाहिलेले आहेत, ऐकलेले आहेत. बराबर है. तो ढोले साहब, वामन दादा की प्रेरणा लेकर आपने एखादा बाबा साहब के ऊपर बोलो या बुद्ध के चरित्र पर एखादा गीत लिखा है क्या? लिखा है काव्य तो हमारे दर्शकों को आप शेयर कीजिए. मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलेलं आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीवर चिंतनात्मक लेख मी लिहिलेले आहेत, पण कविता नाही लिहिली. हां, आंबेडकरी चळवळीवरचे चिंतन मी अनेक दैनिकांमधून, महानगर आणि मला वाटते गंगाधर गाडेंचं एक औरंगाबादहून एक दैनिक निघत होतं, महानायकच्या संपादकीय पानावर मी आर्टिकल वगैरे चिंतनात्मक माझे यायचे. पण कविता आंबेडकरी चळवळीवरची लिहिली नाही. जी जी जी, चलो कोई बात नहीं है. हमें लगा कि आप साहित्यकार है तो वामन दादा की प्रेरणा लेकर आपने एखादा गीत लिखा होगा, ऐसा हमें लगा था. चलो कोई बात नहीं है. सर क्या है कि आप साहित्यकार है, एक विचारवंत है, ये विचार देने वाले हैं आप. तो आजकल जो युवा वर्ग जो है इधर उधर भटकते हुए नजर आ रहा है, तो ऐसे युवा वर्ग के लिए क्या कहेंगे आप? आत्ताच्या युवा वर्गांचं भटकणं हे केवळ त्यांना मिळालेल्या उपलब्ध झालेल्या सुविधा हेच कारण आहे. आणि आपली समकालीन जी पिढी होती ते सुख आणि दुःख हे सगळं भोगून पुढं आलेली होती. म्हणजे आपल्या मूलभूत गरजा हे मला वाटते आपणच पूर्ण करून घेतल्या आहेत. आपल्या आईवडिलांकडून ते मूलभूत गरजा पूर्ण झाल्या नव्हत्या. आपल्याला जेवायला मिळत होतं, बरोबर. त्याचं मूळ कारण आपण चळवळीकडे ओढलं गेलो आणि भौतिक सुविधा ह्या आपण आपल्या अपत्यांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत. म्हणून या चळवळीपासून आजकालची मुलंही दूर आहेत. त्याला कारणीभूत सध्याचा पालक सुद्धा आहे, असा माझा दावा आहे. जी जी. ढोले साहब, आप अध्यापक है और अध्यापक बोले तो उसको डीएड बोलो, बीएड बोलो, ये डिग्री इतनी होती है. उसके आगे आपने पढ़ाई की है क्या? साधारणतः 2000 म्हणजे 1989ला मी सेवेमध्ये लागलो, पण तेव्हापासून कंटिन्युअसली एक 20 वर्ष माझं शिक्षण हे कंटिन्यू मी सुरू ठेवलं. त्याच्यामुळं म्हणजे वेगवेगळ्या विषयात MA करीत राहिलो, पुन्हा BA करीत राहिलो, MPhil झालं आहे, BEd नावाची एक पदवी शिक्षकांसाठी पुढची पायरी तेही पूर्ण केलं आहे. आणि आता एक सेवानिवृत्तीच्या नंतर PhD संशोधनाचं काम हाती घेतलेलं आहे. तेही संशोधन करायचं आहे आणि त्याच्यामुळं आणि अनेक तास घरी स्वतः वाचन असल्यामुळं आणि वाचन प्रचंड असल्यामुळं आणि याचा परिणाम अपत्यांवर झाला आणि अपत्य ही खूप पुढे निघून गेली. हाँ, चलो अभी आपत्ति की बात यहाँ पे निकाली है, तो आपके
परिवार के बारे में, परिवार जो होता है हर आदमी का हौसला बढ़ाने का काम करता है, तो आपके परिवार के बारे में थोड़ी जानकारी दें। माझी पत्नी ही माझ्यासोबतच लग्नानंतर आम्ही दोघंजण एकत्रित शिकलो. मी नोकरी करायचा आणि मग पार्ट टाईममध्ये कॉलेजला उपस्थित राहायचा. आणि मग ती आणि माझं शिक्षण एकत्रित झालं लग्नानंतर. शक्यतोवर असं होत नव्हतं 30-40 वर्षापूर्वी. आणि मग आम्ही दोघंजण एकत्रित शिकलो. आणि मग नंतरच्या काळात अगदी 12वी पासच्या नंतर पत्नीचं शिक्षण 3 विषयात MA, BEd, MPhil आणि तिचंही PhDचं संशोधन सुरू आहे. आणि आत्ता ती सिनियरला प्राध्यापिका म्हणून सेवेत आहे. चलो, बहुत अच्छी बात है. आणि मुलं आमच्या दोघांच्या सततच्या अभ्यासामुळं, पत्नी अभ्यास करायची आणि मीही अभ्यास करायचो, म्हणून आम्ही मुलांना कधीही अभ्यास करा असं म्हणालो नाही. त्याच्यामुळं मुलं अभ्यास करत राहिली. आज 2 मुलं MBBS झालेली आहेत आणि एक मुलगा अभियंता म्हणून पुण्यामध्ये नोकरी करतोय. असं एकंदरीत आहे. चलो, बहुत अच्छी बात है. जो भी कुछ है आज आपका परिवार ये बाबा साहब की बदौलत है. जी जी, बाबा साहब की उसकी प्रेरणा है. हर कदम कदम पे बाबा साहब की प्रेरणा है. तो ढोले साहब, इतना सारा आपका साहित्य है, इतना सारा आपका काम है, तो किसी संस्था ने बोलो या किसी शासन ने बोलो आपको पुरस्कार से सम्मानित किया है क्या? हां, तसे लहान मोठे पुरस्कार मिळालेत. पण माझी एक धारणा आहे की कुठल्या तरी पुरस्कारानं माणसाचं मूल्यमापन हे करता येत नाही आणि होत नाही, असा माझा एक दावा आहे. नकारात्मक भावना माझी नाही, पण पुरस्कारानं माणूस हुरळून जातो. पण पुरस्कार न मिळताही तुम्हाला भरपूर काही करता येते, हे मला करता आलेलं आहे. आणि त्याच्यामुळं पुरस्काराची आस मला कधी राहिलेली नाही. पण एक गोष्ट आहे की सतत लेखन हे चालू असल्यामुळं अनेक पुस्तकं आजपर्यंत लिहून संहिता तयार आहेत. तुम्हाला त्याच्यातली एक यादी म्हणाल तर मी वाचून दाखवीन. पहिलं पुस्तक खुडलेले श्वास, त्याच्यानंतर दुसरं अस्तयात्रा, तिसरं मृगजळाचे उत्खनन आणि भ्रमर नावाचा समीक्षा ग्रंथ, ज्याच्यावर म्हणजे साधारणतः एक 500 पुस्तकांवर मी आत्तापर्यंत समीक्षा लिहिल्यात, त्याचा एक ग्रंथ पूर्ण लेखन झालेलं आहे. आणि भिजलेला भूतकाळ नावाचं एक स्फुट लेखनाचं पुस्तक तयार आहे. अंतर निरंतर ही एक लघु कादंबरी आहे. ब्र ही बोलायचं नाही, ब्र ही बोलायचं नाही. सध्याच्या वर्तमान काळातील स्थिती जी 2014 पासून सुरू झालेली आहे. आता 2014 पासून सुरू झाली म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल, ब्र ही बोलायचं नाही अशी एक स्थिती झालेली आहे. त्याच्यावर एक लिखाण तयार होऊन आहे ते. आणि अनाथांचा नाथ नावाचं एक चरित्रात्मक लेखन सुरू आहे. तो ढोले साहब, इतनी बड़ी आपकी ग्रंथ संपदा है, तो साहित्य क्षेत्र में जो नव साहित्यिक है, जो साहित्य लिखना चाहते हैं, इस क्षेत्र में आना चाहते हैं, तो ऐसे साहित्यकारों के लिए आप क्या कहेंगे? नवीन साहित्यिकांसाठी सांगायचं झालं तर घाई करू नका, घाई करू नका. प्रचंड वाचा. वाचन हे प्रचंड झालेले. अगोदर अनेक संत, महात्मे, महापुरुष, विचारवंत अगोदर आपल्याला रिचवून घ्यावे लागतील. आणि जोपर्यंत तुम्ही रिचवून घेत नाही तोपर्यंत तुम्हाला बाहेर ते काढता येत नाही, म्हणजे तुम्हाला मांडताच येणार नाही. पण सध्याच्या काळामध्ये फेसबुक सारखं साधन हे उपलब्ध झालेलं आहे. आज आत्ता आणि ताबडतोब अशी एक नवीन पिढी आता तयार झालेली आहे. काल पुस्तक लिहिलं आहे तर साधारणतः 1 महिन्या 2 महिन्याच्या अवकाशामध्ये मला पुरस्कार मिळालाच पाहिजे, अशी एक धारणा आता नवसाहित्यिकांमध्ये रुजायला सुरुवात झालेली आहे. पण हे प्रचंड धोकादायक आणि भयानक असं आहे. आत्मगौरव, आत्मस्तुती हा अलीकडे थोडासा बोकळलेला प्रश्न आहे. तर असं होऊ नये. अगोदर खूप लिहावं लागेल, खूप लिहावं लागेल. तुम्हाला ते एक थोडंसं एक 30 सेकंदामध्ये मी सांगेल की खलील जिब्रान खलील नावाचा लेखक, तो केवळ 4 ते 5 ओळीमध्ये लिहायचा, 4 ते 5च ओळीमध्ये लिहायचा.
आणि सोडून द्यायचा तो लिखाण. करा विचार तुम्हीच. अच्छा. पाश्चिमात्य विचारवंत म्हणजे पाश्चिमात्य लेखक खलील जिब्रान, ज्याचं वयाच्या 48व्या वर्षी निधन झालं आणि वयाच्या 31व्या वर्षी लिहिलेली त्याची प्रेषित नावाची कादंबरी. तुम्हाला एक थोडंसं अजून 30 सेकंद वाढतील. प्रेषित नावाचं पुस्तक लिहिलं त्यानं. 30 ते 40 पानाचं पुस्तक आहे ते. तर ते पुस्तक त्यावेळेस त्याच्या 2 लाख प्रती धर्ममार्तंडांनी जाळून टाकल्या. प्रेषित. त्या प्रेषित नावाच्या पुस्तकावर ओशोंनी प्रस्तावना लिहिलेली आहे. 40 पानाच्या पुस्तकावर प्रस्तावना लिहिलेली आहे आणि ती प्रस्तावना 1000 पानाची प्रस्तावना आहे. आणि शेवटची ओळ ओशोची आहे की या पुस्तकाला मला अजूनही न्याय देता आला नाही. त्या माणसांनी काय लिहिलं असेल? इतकं खोल लिहिण्यासाठी खूप खोल तुमचं चिंतन असलं पाहिजे. आणि म्हणून एक खलील जिब्रान खलीलची एक ओळ मी नवीन नवेदित साहित्यिकांसाठी सांगतो की काही नका करू, लिहा तुम्ही. आज लिहा, विचार करा. आणि काहीतरी खाडाखोड करून लेखन करणं म्हणजे लेखन नाही. ते अंतर्गत उर्मीतून आलेलं आहे. आणि कदाचित हा वारसा महापुरुषांचा असेल. प्रेरणास्त्रोत माझं बाबासाहेब आंबेडकर आहे लेखनाचं. एवढं लिखाण म्हणजे गोरगरिबांप्रती, समाजातल्या लोकांप्रती. म्हणून जे काही तुम्हाला चिंतन करायचे, खूप चिंतन करा. ते पुन्हा तुम्हाला खोडून टाकण्याची गरज भासणार नाही. तुम्ही एकदा लिहिलं ते फायनल, अगदी शेवट. पुन्हा त्याला दुरुस्ती नाही, अजिबात नाही. अशा पद्धतीने मला आत्तापर्यंत लिहिता आलेलं आहे. मग जिब्रानची एक नवल साहित्यिकांसाठी ओळ सांगतो. तुमच्यात जर सामर्थ्य असेल लेखनामध्ये तर ते टिकून राहील, नसेल विरून जाईल. म्हणून प्रोपगंडा करायचा नाही, लिहून मोकळं व्हायचं. स्वतःच्या लेखनाची आत्मस्तुती करायची नाही. आता हल्ली तसं चाललंय. म्हणजे मी लिहिलेलं आहे बघा, तुम्ही लिहिलंय, जन्म दिलाय तुम्ही, सोडून द्या, त्याला वावरू द्या दुनियेत वाचकांच्या प्रती. आणि बाळसं आलं तर येईल, जगला तर जगेल तो. म्हणून ते एक स्लोगन तुम्हाला सांगतो. वादळाला फुले उद्ध्वस्त करता येऊ शकतात, पण त्याच्या बीजांना धक्का लावण्याचं सामर्थ्य त्या वादळातही नसतं. तुमच्यात सामर्थ्य असेल तर तुमची लेखणी टिकून राहील. चलो, बहुत अच्छी बात है. तो दर्शकों, ये थे मिलिंद ढौड़े जो महाराष्ट्र के नांदेड़ शहर से आते हैं और अभी तक उनकी जो ग्रंथ संपदा है, खुड़ले अंकुर, अस्त यात्रा, जो इतनी बड़ी ग्रंथ संपदा है, तो आने वाले दिनों में मिलिंद ढौले साहब के माध्यम से, उनके साहित्य के माध्यम से ऐसा ही समाज का काम हो, ऐसा ही बुद्ध फुले शाहू आम्बेडकरी विचारों का कारवां आगे बढ़ते जाए. और आगे बढ़ाने के लिए मिलिंद ढौले साहब को ज़्यादा उम्र लग जाए, ऐसे उनके प्रति मंगल कामना जताते हुए और समय को देखते हुए मैं मेरी बातों को यहाँ पर विराम देता हूँ. फिर मिलते हैं मैत्री संवाद इस प्रोग्राम में किसी नए व्यक्ति के साथ. तब तक के लिए नमो बुद्धाय, जय भीम.